खरं तरी आमची चौथी विजिट असणार आहे शताब्दी हॉस्पिटलला. कारण आता एक 15-20 दिवसापूर्वी माझ्याच रिलेटिव्हमध्येच एक पेशंट आजारी होते. रात्री 12-12:30ला आपण इथे पेशंट आणलं होतं आणि त्याची ट्रीटमेंट काही इथे होऊ शकली नाही कारण न्यूरोलॉजिस्ट रात्रीचे डॉक्टर नाही आहे तिकडे. त्या दृष्टीने म्हटलं आज आपण इथे शताब्दीला राऊंड मारूया आणि आता जे आपण स्पेशालिस्ट ती चालू होते त्याचाही आपण एक आढावा घेऊया. त्यासाठी आम्ही आज इकडे आलो आणि आज डॉक्टर होते, पवार डॉक्टर. त्यांनी आम्हाला या हॉस्पिटलचा पाटणकरांनी तुम्हाला सगळंच सांगितलं. पण त्यांनी आज आम्हाला ह्या जशी वास्तू आहे कसं असणार आहे त्याची संपूर्ण माहिती दिली. आणि जे राखीव बेड म्हणतात, राखीव बेड आम्हाला जसे सामान्य माणसाला इथे आपला कसा हे मिळेल त्याचा कसे ती लोक पेशंटला आपले राखीव बेड ठेवायलाच हवे. त्याच्यासाठी मग उद्या जे काही मार्ग अवलंबायचे, आंदोलन करायचे. कारण सर्वसामान्यांना सुविधा न देता जर आपण जर फक्त पैसेवाल्यांसाठीच जर काम केलं तर मग मुंबई महापालिका त्यासाठी नाही आहे. मुंबई महापालिका सर्वसामान्यांसाठी, मुंबईकरांसाठी आहे. पण ते राखीव 100 बेडचा कोटा राखीव राहिलाच पाहिजे. मुळात आम्ही म्हटलेलं की 60-40 असणं, 580 मध्ये निदान आम्हाला 200 तरी आपल्याला द्यायला पाहिजेत त्यांनी. आणि अशी आपण मागणी करणार आहे आणि एक प्रस्तावही देणार आहे की असं शताब्दीच्या या धर्तीवर आपण इथे आम्हाला द्यावं म्हणून. तसाच होतोय तो. राखीव कोटा देत आहेत ते. पण जर ती पुढची लढाई आहे. जर कोट्याला मान्यता नाही मिळाली तर मग ती कशा प्रकारे घ्यायचं हे सुद्धा आम्हाला चांगलं माहिती आहे. शताब्दीसाठीच आलो होतो. पंडित मदन मोहन मालवीय हॉस्पिटलला ज्या अशा भेटी असतातच. पूर्वी सुद्धा सुरू असायच्या. एक 15 दिवसात, एकाच महिन्यात मी शताब्दीमध्ये व्हिजिट करायचो. आता नगरसेविका मीनाक्षी पाटणकर त्यांची सुद्धा आता ह्या 5 महिन्यातली 3री ते 4थी व्हिजिट आहे. आणि त्याचबरोबर आढावा घ्यायचा होता की सुपर स्पेशालिटीचा आढावा घ्यायसाठी आलो होतो. मुळात मागच्या 1.5-2 वर्षात मी सातत्याने पाठपुरावा करत होतो की नक्की काय करतोय आपण, कधी सुरू करतोय. PPP त्या धर्तीवर या हॉस्पिटलचं कामकाजाला सुरुवात झाली होती. विश्वनाथजी महाडेश्वर महापौर यांच्या हस्ते त्याचा तो शुभारंभाचा नारळ फोडला होता कामकाजाच्या. आणि त्यानंतर सतत मला माहिती पडत होतं की कुराडे सर असतील, त्याचबरोबर शरदजी उघडे आहेत आता, त्यांना सुद्धा माझी 2 पत्र गेली. कुराडेंना मी स्वतः 3 वेळा त्यावेळेस भेटलो होतो. एक्सटेंड दिलंय हेच माहिती पडत होतं. त्यामुळे आत्ता शेवटचा हे बघायला आलो होतो मी की नक्की आपण किती दिवसात, किती महिन्यात सुरू करतो. त्यांनी आता सांगितलं की आता लवकरच प्रस्ताव इम्प्रूव्हकडून सभागृहात जाईल आणि येत्या 3 महिन्यात आम्ही सुपर स्पेशालिटी सुरू करतो. पण त्याचबरोबर शताब्दीला जे आज चालू असताना बऱ्याचशा उणिवा तिथे सुद्धा आहेत. MRI सध्या बंद झाला आहे आणि मुळात तो दुरुस्त करायच्या पलीकडे गेलेला आहे. त्याचं सुद्धा टाइम पिरियड जो त्याचा कालावधी होता तो संपलेला आहे. तशीच परिस्थिती ECGला सुद्धा आहे. निवासी डॉक्टरांची सुद्धा प्रश्न आहे. जर तिथे जर सायकायटिस्ट नाही आहे, तो गेलाय, सोडून गेला. आता त्यांनी कळवलंय की तो लवकरच येईल. परत त्याच परिस्थिती ज्या प्रसूतीच्या डिलिव्हरीच्या ज्या महिला आहेत तर तिथे पूर्णपणे गर्दी असते. शिवाजीनगर साईडला एक चालू झालंय पण तिथले सुद्धा पेशंट तिथे येतात. तर तिथली जी गर्दी कमी कशी करता येईल अशा प्रकारे प्रत्येक सर्जन ची उणिवा, निवासी डॉक्टरांची उणिवा, त्यामुळे MICU आपल्याला रात्रीचा पेशंट घेता येत नाही. या सगळ्या गोष्टीवर आज आम्ही तिथे चर्चा केली आणि मग आता रितसर वरिष्ठ त्यांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे. गोडके मॅडम आज आता इथे आलेले आहेत, त्याचबरोबर डॉक्टर पवार. तर त्यांची भेट घेऊन सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात नगरसेवक मॅडमने घातलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या सुविधा जोपर्यंत सुपर स्पेशालिटीला आपण सुरुवात नाही करत तोपर्यंत तिथल्या सुविधा ह्या निरंतर चालू राहाव्या. कारण इथल्या जर बघितलं तर चेंबूर, अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर अशा 3 तालुक्यांना एक मध्ये असलेलं हे शताब्दी हॉस्पिटल आहे. आणि एवढा लोड आहे, एवढी गर्दी आहे ती या हॉस्पिटलला
सरळ ओपीडीचा वार नसेल तरी तिथे एवढ्या रुग्णांची गर्दी असते, तर त्याच्यावर काय मात्रा काढता येईल, कशा प्रकारे लोकांना आपण चांगल्या सुविधा देऊ, याची जशी आम्ही वारंवार भेटी देऊन चर्चा करत असतो त्या पद्धतीने आज आम्ही आलेलो आहोत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे हॉस्पिटल प्रायव्हेट होत आहे, नेमकी काय सत्य आहे? आणि मुळात पी म्हटल्यानंतर पब्लिक प्रायव्हेट तिघांच्या धर्तीने लोकांचा सहभाग आहे त्यात. रुग्णालयाचा महापालिकेचा सुद्धा सहभाग आहे आणि त्या संस्थेचा. त्यामुळे आमची जे 580 सुरू होतोय आता ते सुरू झाल्यानंतर शताब्दी हॉस्पिटल सुद्धा जोपर्यंत त्या सीझनमध्ये जात नाही तोपर्यंत ते सुद्धा चालू होणार आहे. आणि आमचं म्हणणं आहे की इथे जेव्हा आमचा जो शताब्दीला जो रुग्णाचा कोटा आहे त्या कॉट्स आहेत, त्या कॉट्स इथे अवेलेबल झाल्याच पाहिजेत. मग त्या पेशंटला पूर्व कल्पना देणे गरजेचं आहे. काय होतं की आपण जातो आणि डायरेक्ट ॲडमिट होतो, आम्ही बघत नाही की मला कुठल्या कॅटेगरीमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि नंतर मग ते बिल येतं पुढे. तर तो कोटा जो आहे सर्वसामान्यांसाठी राखीव कोटा असणार आहे. कारण मेडिकल कॉलेज जर असेल तर इथं डॉक्टरांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे मेडिकल कॉलेज सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि सुपर स्पेशालिटी झाल्यानंतर सगळ्याच सोयी सुविधा तिथे येणार आहेत. आणि जो राखीव कोटा आहे तो राखीव कोटा ज्या आमच्या 100 कॉट्स ज्या सर्वसामान्य रुग्णांसाठी आहेत त्या कोटा राहावा ही आमची मागणी आहे. त्यांना सर्व सुविधा मोफत, सगळे उपचार मोफत व्हावे, सगळ्या सर्जऱ्या त्या प्रकारच्या मोफत व्हाव्या ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि त्या मागणीवर आम्ही आज सुद्धा ठाम आहोत. जे जुने शताब्दी हॉस्पिटल आहेत त्यासाठी तुम्ही भरपूर लढाई पण लढलेल्या आहेत, कारण काही समस्या लोकांची भरपूर होती. तो गोष्टी इथे होणार आहे का? असं इथे सुद्धा ती लढाई सुरू राहणार आहे. पहिल्या प्रथम स्थानिक डॉक्टरांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्याच्यातून मार्ग काढणं समन्वय साधून. आणि ज्या गोष्टी इथून शक्य नाहीत त्या गोष्टीसाठी वरती पाठपुरावा करून काय असतं की भांडण करून कामं होत नाहीत, चर्चेने मार्ग निघतो. त्यामुळे आजपर्यंत जशा आम्ही रुग्णांसाठी त्या स्तरावर चर्चा करत आहोत तशा चर्चा करून पुढे सुद्धा मार्ग काढणार आहोत. शेवटी लोकांच्या सोयीसुविधा लोकांपर्यंत पोहोचणं महापालिकेच्या माध्यमातून जे आम्ही समजतो कि आमचं ध्येय आहे, आमचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते करत राहणार आहोत. इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर गोंडी के पास मदन मोहन मालवीय अस्पताल, शताब्दी हॉस्पिटल, जो पीछे पुरानी बिल्डिंग है और ये नई बिल्डिंग बनकर पूरी तरह से तैयार है. यहाँ के स्थानिक नगर सेवक अनिल पाटनकर, मीनाक्षी पाटनकर जी यहाँ पर मौजूद है. डॉक्टर की जो टीम थी उनके साथ उन्होंने चर्चा किया और ये हॉस्पिटल पूरी तरह से बन के तैयार है. 2 महीने लगेंगे और इसको पब्लिक और जनता के लिए देने के लिए, और यहाँ पर लोग अपना उपचार करा सकेंगे. सवाल ये भी था कि क्या ये पूरा हॉस्पिटल प्राइवेट किसी अस्पताल को दिया जाएगा, कंपनी को, जो पूरा चला सकेंगे. साथ साथ में अनिल पाटनकर जी ने ये भी कहा PPP यानी पब्लिक प्राइवेट, ये तीनों जॉइंट मिक्स अस्पताल होगा, यानी पब्लिक के लिए भी फ्री का यहाँ पर बेड मिल जाएगा और प्राइवेट कंपनी भी चला पाएगी, जिससे कि सभी को सुविधा मिल जाए. यहाँ तक कि अनिल पाटनकर जी ने ये भी कहा है कि 100 से ज़्यादा बेड इस अस्पताल में गरीबों को लिए छोड़ा जाए, ताकि यहाँ के आसपास के जो गरीब हैं वो सही से उपचार ले सकेंगे. साथ साथ में नगर सेविका मीनाक्षी पाटनकर भी यहाँ पर मौजूद हैं और उन्होंने भी यही कहा कि सरकार से मांग करेंगे और पत्र व्यवहार करेंगे, क्योंकि चेंबूर के आसपास घाटला गांव हो, गोंडी हो, इस तरह बैगनवाड़ी, शिवाजी नगर हो, चेंबूर पांजरा पुल हो, ये ट्रॉम्बे चीता केमो, ये सब इलाकों के लिए ये अस्पताल ज़्यादा फायदेमंद होगा. क्योंकि यहाँ से लोग सायन, राजावाड़ी इस तरफ जब जाते हैं तो उनकी मृत्यु हो जाती है, उपचार सही समय पर नहीं मिल पाता. लेकिन ये अस्पताल लोगों के लिए वरदान साबित होगा. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.